नमस्कार मित्रांनो, मी सूरज नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेजेस इन नागपूर और नागपूर रिजन. तर या व्हिडिओमध्ये आपण हे कॉलेजेस बघणार. हे कॉलेजेस तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. पण माझं तुम्हाला सजेशन राहील, जे पण काही सिक्वेन्स आहे ते तुम्ही तुमच्या पर्सनल फॅक्टर्सनुसार रिअरेंज करा. फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट, प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन प्रत्येक डिटेल्स क्रॉस कन्फर्म करा. अँड थर्ड, सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं, विद्यार्थी काय करतात, ब्लाइंडली फॉलो करतात. लाईक एखाद्या यूट्यूब व्हिडिओला म्हणा, एखाद्या ऑफिशियल नाही म्हणू शकत, एखाद्या कोणत्याही रँडम वेबसाईटला. तसं बिलकुल करू नका. हा तुमच्या करिअरचा प्रश्न आहे. तर फॉर शुअर तुम्हाला थोडं स्वतःहून मेहनत घ्यावंच लागेल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय फर्स्ट कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नागपूर, वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन महाराष्ट्र. एस्टॅब्लिशमेंट इयर 1914, इन्स्टिट्यूट कोड 4012, गव्हर्नमेंट प्लस ऑटोनॉमस आहे. ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. हॉस्टेल अवेलेबल आहे या कॉलेजला. या कॉलेजेसमध्ये कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे, लाईक सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, पॅकेजिंग, ऑटोमोबाईल, देन मेकॅनिकल, मेटॉलॉजिकल, ट्रॅव्हल अँड टुरिझम अँड AML सारख्या इमर्जिंग ब्रँचेस सुद्धा अवेलेबल आहे. मेकॅट्रॉनिक्स, टेक्सटाईल अँड ट्रॅव्हल अँड टुरिझम सारख्या युनिक अँड न्यू ब्रँचेस सुद्धा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज आहे नवोदय शिक्षण संस्था, शंकरराव धावड पॉलिटेक्निक नागपूर. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1994, इन्स्टिट्यूट कोड आहे 4232, ओनरशिप आहे अनएडेड. ऑफिशियल वेबसाईट इथे दिलेली आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी आहे या कॉलेजला ब्रँच अवेलेबल आहे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्यानंतरचं कॉलेज येतं GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1996, इन्स्टिट्यूट कोड 4142, ओनरशिप प्रायव्हेट प्लस ऑटोनॉमस. वेबसाईट इथे दिलेली आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी सुद्धा आहे या कॉलेजला. त्यानंतर या कॉलेजला कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता. लाईक AML झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं, कोअर ब्रँचेस सुद्धा अवेलेबल आहे. फोर्थ नंबरचं कॉलेज येतं प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर, उमरेड रोड. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2007, इन्स्टिट्यूट कोड आहे 4177, ओनरशिप आहे अनएडेड. वेबसाईट इथे दिलेली आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी सुद्धा या कॉलेजला आहे. इथे कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे बघा, IT, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल. अँड देन फिफ्थ नंबरचं कॉलेज येतं KDM एज्युकेशन सोसायटी, विदर्भ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उमरेड. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2009, इन्स्टिट्यूट कोड आहे 4193, ओनरशिप अनएडेड. ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी सुद्धा आहे. या कॉलेजला ब्रँचेस अवेलेबल आहे इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सारख्या कोअर ब्रँचेस. सिक्स नंबरचं कॉलेज आहे धर्मपेठ पॉलिटेक्निक नागपूर. या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2009, 4258, इन्स्टिट्यूट कोड आहे, ओनरशिप प्रायव्हेट प्लस ऑटोनॉमस. हॉस्टेल अवेलेबिलिटी या कॉलेजला नाही आहे. या कॉलेजला ब्रँचेस अवेलेबल आहे कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अँड कन्स्ट्रक्शन सारख्या. त्यानंतर सेवन नंबरचं कॉलेज तर JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. एस्टॅब्लिशमेंट इयर 2008, इन्स्टिट्यूट कोड 4138, ओनरशिप प्रायव्हेट. वेबसाईट अँड इथे दिलेली आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी तुम्ही थोडं ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून चेकआउट करू शकता. या कॉलेजला ब्रँचेस अवेलेबल आहे लाईक सिव्हिल, कॉम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, CSE अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एट नंबरचं कॉलेज आहे वैनगंगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट नागपूर. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 2008, इन्स्टिट्यूट कोड आहे 4145, प्रायव्हेट कॉलेज आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी या कॉलेजला आहे. इथे कोणकोणत्या ब्रँचेस अवेलेबल आहे लाईक सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सारख्या कोअर ब्रँचेस अवेलेबल आहे. 9 नंबरचं कॉलेज आहे श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था, कामठी पॉलिटेक्निक नागपूर. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1986, इन्स्टिट्यूट कोड आहे 4230, प्रायव्हेट प्लस नॉन ऑटोनॉमस आहे. हॉस्टेल अवेलेबिलिटी या कॉलेजला आहे. इथे ब्रँचेस अवेलेबल आहे लाईक सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मायनिंग अँड सर्विंग. त्यानंतर 10 नंबरचं कॉलेज आहे अंजुमन पॉलिटेक्निक नागपूर. एस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1983, 4223, इन्स्टिट्यूट कोड आहे, ओनरशिप प्रायव्हेट, नॉन ऑटोनॉमस आहे. कॉलेजची वेबसाईट इथे दिली आहे, तुम्ही व्हिजिट करून माहिती घेऊ शकता. ते काही कॉलेजेस होते जे तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये कन्सिडर करू शकता. मी अगेन तुम्हाला इन्सिस्ट करेल, प्रत्येक कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन प्रत्येक गोष्ट क्रॉस कन्फर्म करा आणि देनच ते तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये तुमच्या पर्सनल फॅक्टरनुसार सिक्वेन्स अरेंज करा. आय होप या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल. अजून पण काही व्हिडिओज हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. थ्रू आउट द पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग किंवा तुमच्या करिअर जर्नीमध्ये आपण तुम्हाला टाईम टू टाईम गायडन्स करण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. थँक्यू सो मच.